नमस्कार. आज होता रविवार, एकादशी होती. तर एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आईंच्या मंदिरात जायचं होतं, पण मला सकाळी 7 वाजता भजन असतं आमच्या इथं. तर मला सकाळी एवढ्या लवकर जमलं नाही. का तर घरची स्वच्छता, त्याच्यानंतर रांगोळी, त्याच्यानंतर देवपूजा, त्याच्यानंतर आज रविवार असल्यामुळे इडलीचा घाट घातलेला होता. तर त्यामुळं मग ते सगळं आवरेपर्यंत 7पर्यंत तर ते सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळं मग मला जाणं जमत नाही एवढ्या सकाळी. तर आज एकादशी असल्यामुळं ना, मी तुळशीची साचे मिळतात ना, तर ते तुळशीची रांगोळी उंबऱ्याजवळ काढलेली होती आणि खूप छान वाटत होती ती रांगोळी. असे साचे बरे पडतात, पटकन रांगोळी होत्या. देवपूजा पण झालेली होती माझी आणि मग मी इडल्या वगैरे करायला घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर म्हणजे सासरी वगैरे जायचं होतं, सासूबाईंकडे वगैरे भेटायला जायचं होतं. तर त्यामुळं मग आम्हाला म्हणजे मंदिरात वगैरे सकाळी तर जाणं होत नाही मग रविवारी. आणि मग इडल्या वगैरे करून आम्ही ठरवलं, की राधाकृष्ण मंदिर आहे आमच्या इथं, तर तिकडं तरी जायचं, एकादशी आहे. तर तुम्हाला खरं सांगते, तिथं गेल्यावर एक वेगळी प्रसन्नता जाणवते. मी तुम्हाला पुढं दाखवेनच. तिथं बघण्यासारखं भरपूर आहे, पण यावेळी मला जाता आलं नाही. म्हणजे सगळं शूट करता आलं नाही. म्हणजे जिथं-जिथं स्पॉट आहेत आतल्या साईडला, तिकडं मला जाता आलं नाही, का तर संध्याकाळी परत माझे क्लासेस होते आणि त्यामुळं मग मला लवकर यायला लागणार होतं. म्हणून मग मी काय तिथं राधाकृष्ण मंदिरात सुद्धा मेन दर्शन घेतलं. तिथं थोडा वेळ थांबलो आणि मग आम्ही परत रिटर्न आलो. अशा वेळी असं वाटतंय, की म्हणजे आपण देवासाठी सुद्धा टाईम काढू शकत नाही आहे, इतकं माणूस संसारात व्यस्त झाला आहे. पण तिथं गेल्यानंतर ना, एक वेगळी प्रसन्नता, एक वेगळी शांतता आणि इतकं मस्त वाटतंय. तिथली आरास, तिथलं ते सजवणं, कृष्णाला आणि राधेला अशा प्रकारे सजवतात ना, की आणि रोज म्हणजे असं नाही आहे, की एखाद्या दिवशी वगैरे किंवा असं. तर रोजच्या रोज ते वस्त्र वगैरे त्यांचे इतके सुंदर घातलेले असतात. म्हणजे आपण लग्नात वगैरे असं एखाद्या नवरा-नवरीला जसं नटवतोय ना, त्या पद्धतीनं रोज त्यांचे म्हणजे राधाकृष्णाचं रोज इतकं सुंदर पद्धतीनं सजवलं जातंय. एखाद्या नवरा-नवरीला सजवलं जातंय त्या पद्धतीनं आणि फुलांचा तेन तर इतका मस्त वास यायला लागलेला असतो. तिथली स्वच्छता म्हणजे आईंच्या मंदिर इतकी स्वच्छता तिथं सुद्धा ठेवली जाते. तिथली स्वच्छता आणि तिथली शांतता एक इतकं मस्त वाटायला एक वेगळंच फीलिंग यायला लागतंय. जरी आपण नर्व्हस असलो वगैरे तरी पण तिथं जायला खूप भारी वाटतंय. म्हणजे नर्व्हसनेस जो म्हणतोय आपण तो कमी होतोय तिथे गेल्यानंतर. तर इकडं मी शेवग्याचं सांबार पण करून घेतलेलं होतं. मी आता तुम्हाला दाखवलंयच कसं-कसं केलंय. आता मी काय एवढं खूप म्हणजे भारी असं केलं असं नाही. मी साधं आपलं म्हणजे इडलीसोबत खाता येईल असं सांबार बनवलेलं होतं. का त्यात काही वेगळं असं काही मी केलेलं नव्हतं. आपण शेवग्याची आमटी जशी बनवतोय त्या पद्धतीनंच मी सांबार बनवलेलं होतं आणि ते सांबार बनवलं मी. त्याच्यानंतर इडल्या पण तोपर्यंत व्यवस्थित झालेल्या होत्या आणि मी इडल्या असं काढणार तोपर्यंत आमचे शेजारचे आलेले होते. त्यांच्यासोबत मी बोलत होते तोपर्यंत ह्यांनी सगळ्या इडल्या काढून खाऊन रिकामं केलेलं होतं. त्यामुळे इडलीचा व्हिडिओ राहिला, ते इडली काढलेलं सांबार आणि म्हणजे इडल्या तयार झालेल्या होत्या, पण ते दाखवायला झालं नाही. आणि इकडं बघा हे राधाकृष्ण मंदिर आहे. इतकी छान झाडी वगैरे लावलेली आहे. इथं बघण्यासारखं भरपूर आहे, पण मला शूट करता आलं नाही. नेक्स्ट टाईम मी आले ना, तर पूर्ण शूट करून दाखवेन. आणि इथं एक छोटंसं हे आहे कॅन्टीन आहे नाश्ता करण्यासाठी आणि इतकी मस्त झाडी लावलेली आहे आणि त्याची तेवढीच म्हणजे रोजच्या रोज तेवढी देखरेख वगैरे तेवढंच म्हणजे त्याची निगा राखली जाते. एवढं मस्त त्यांनी केलेलं आहे. त्या लॉनमध्ये वगैरे कुणाला सोडत नाहीत आणि ही जी इथून जे रस्ता आहे, आणखी एक पुढं रस्ता आहे, तर तिथं गोशाला वगैरे पण आहे आणि आभाळ इतकं मस्त झालेलं होतं. आम्ही 4-4:30 ला निघालेलो होतो. 5:30च्या दरम्यान पोहोचलो असेल, 5-5:30च्या. तर इतकं मस्त आभाळ आणि इतकं मस्त वातावरण झालेलं होतं आणि अशा वातावरणात आणि अशा वेळी गेलं ना, तर वेगळंच समाधान अनुभवायला मिळतं इथं गेल्यानंतर. तर खूप भारी आणि आता काय
बांधकाम वगैरे पण चालू आहे, त्यामुळं थोडीशी घाण दिसते, पण इतकी स्वच्छता असते इथं. म्हणजे आणखी काही कामं चालू आहेत इथं. बसायला वगैरे एकदम छान सोय केलेली आहे. आणि इथं कालियावर कृष्ण असं इतकं मस्त हे केलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळी मी कधी आले नाही, पण मला वाटते रात्रीच्या वेळी इथं कारंजा वगैरे असं इथं ह्या ह्या जो भाग आहे तिथं कारंजा वगैरे असतात असं मला वाटतंय. का तर तसं सोय केलेली दिसते त्यात. आणि इकडं एक स्टोअर आहे त्यांचं. तर त्याच्यामध्ये ह्या साईडला एक शॉप आहे आणि ह्या साईडला एक शॉप आहे, की जिथं म्हणजे कृष्णाचे वस्त्र वगैरे आपण घरात जे वापरतो. माझ्याकडं जे कृष्णाचे वस्त्र असतात ते मी इथूनच घेते कायम. आणि गाई वगैरे. आणि तिकडच्या साईडला एक तुम्हाला दिसत असेल, दोन्ही साईडला 2 गाई आणि तिकडच्या साईडला एक बाई अशी तुळस घेऊन उभी आहे असं दाखवलंय. खूप भारी वाटतंय. म्हणजे आतमध्ये गेल्यावर ना आपल्या मनात जे पण शंका असतील किंवा जे पण आपल्या मनात टेन्शन असेल ते क्षणभर का होईना ते जाणार. इतकी मस्त प्रसन्नता वाटायला लागतं. आणि बघा राधाकृष्णाला कसं सजवलंय. राधाकृष्ण इकडं, सीताराम आणि लक्ष्मण, आणि इकडं विठ्ठल रखुमाई ह्यांचे ड्रेस, त्यांचे जे वस्त्र आहेत ना इतके सुंदर घातलेले असतात. रोज तुम्ही गेला ना तर रोज वेगवेगळे हे वस्त्र बघायला मिळतात. आणि इतकी सुंदर आरास पण केलेली असतात. त्यांचे हार ते सजवणं बघितलं ना असं वाटतं की बघतच राहावं. इतकं सुंदर सजवलेलं असतं. आणि कृष्णाकडे बघितलं ना असं वाटायला लागतं की आपल्या आता सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. इतकं मस्त वाटायला लागते. ती प्रसन्नता, तिथलं वातावरण एक वेगळंच सुख देऊन जाते. आणि तिथं मागच्या साईडला बायका वगैरे सेवा करत असतात. खूप छान वाटतं. तर हा जो आहे तो प्रदक्षिणेचा मार्ग आहे इथला. आणि म्हणजे मला इथं बघण्यासारखं खूप आहे. म्हणजे गोशाला वगैरे जे आहे ना तर खूप छान आहे ते. पण बघायला कमीत कमी एक शूट जर करून वगैरे हे करायचं म्हटलं तर अर्धा पाऊण तास जाईल इतकं. कृष्णानं जी रूपं घेतलेली आहेत, वराह रूप वगैरे, ते जे सगळे रूपं घेतलेली आहेत त्या सगळ्या रूपं ते प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये दाखवलेली आहेत. आणि इथली गोशाला मला सगळ्यात जास्त आवडते कायम. मी म्हणजे प्रत्येक वेळेला येईल त्यावेळेला गोशालेकडे जाते. एकादशी दिवशी इथं महाप्रसाद असतो आणि रविवारी पण महाप्रसाद असतो. तर बालाजी रूप वगैरे सगळी रूपं आहेत कृष्णाची प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये. तर मला सगळं शूट करणं जमलं नाही, पण नेक्स्ट टाईम ज्यावेळेला मी जाईन त्यावेळेला अगदी वेळ काढून जाईन. आज खूप गडबड होती, संध्याकाळी क्लासेस असल्यामुळं मला झालं नाही म्हणजे सगळं शूट करणं. पण नेक्स्ट टाईम ज्या वेळेला जाईन ना त्यावेळेला मी सगळं व्यवस्थित शूट करेन. आणि मला खरंच हे जे मंदिर आहे ना तर मला असं वाटतं की सगळ्यांनी इथं दर्शनाला यावं. का तर एक वेगळंच समाधान, एक वेगळाच आनंद इथं मिळतोय. आणि हे प्रदक्षिणा काढताना जे दिसतंय ना तुम्हाला दिसेल, हे समोर दिसतंय ना इथं गोशाला आहे, तिथं गोशाला आहे. तर इकडं शंकर पार्वती, गणपती असं हे केलेले आहेत. स्टॅच्यू पण मस्त बनवले आहेत ना इथं. अगदी सुंदर स्टॅच्यू बनवलेले आहेत. आणि सगळ्या स्टॅच्यू बनवलेले आहेत, जिथे जिथे पुतळे आहेत वस्त्र वगैरे इतकी सुंदर त्यांनी घातलेले आहेत. आणि कृष्ण तुळशी आहे तिथं सगळीकडं. तर आपल्या इकडे मोस्टली कृष्ण तुळशी येत नाहीत जास्त, पण इथं सगळ्यात कृष्ण तुळशी आहेत. आपल्या साध्या तुळशी नाही आहेत इथं. तर सगळे कृष्णाची जी रूपं कृष्णानं घेतलेली होती तर ती सगळी इथं प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये दाखवलेली आहेत. मला खूप वाईट वाटलं की गडबडीत यावं लागलं. म्हणजे पूर्ण एरिया फिरून दाखवायचा म्हटलं तर खूप छान तिथं केलेलं आहे. खूप मस्त वाटतंय. आणि आम्ही आधी जायचो तर जास्त सोयी नव्हत्या, पण आता खूप म्हणजे हॉटेल्स वगैरे बनवलेले आहेत लोकांना उतरण्यासाठी वगैरे. पण लोक येऊन राहतात तिथं. तर आधी काही अशा सोयी वगैरे नव्हत्या. तर हे सगळं दाखवायचं होतं, मला शूट करायचं होतं, पण ते सगळं राहून गेलं. तर जितकं शूट करता आलं आहे तितकं मी केलेलं आहे. आणि
ज्यांना पण कुणाला तासगावच्या आसपास आहे हे मंदिर, आरवडे म्हणून आहे, तिथं आहे हे राधाकृष्ण मंदिर. आणि ज्यांना कुणाला शक्य होईल तर त्यांनी नक्की येऊन इथं भेट द्या आणि खरंच खूप मस्त वाटतंय. एक प्रसन्नता जाणवता आणि इथं म्हणजे मंदिरच्या बॅक साईडला लेडीज बसलेल्या होत्या. इतका फुलांचा मस्त वास दरवळत होता ना. तर सेवा करायला बसलेल्या होत्या त्या. हार सेवा वगैरे करत होत्या लेडीज. आणि कायमच असं संध्याकाळच्या वेळेला गेले ना तर हार सेवा वगैरे करत असतात आणि इतकी मस्त एक वेगळी प्रसन्नता इथं खूप भारी जाणवत असत्या. तर तुम्ही आला कधी तर नक्की मंदिरला भेट द्या. हे बघा, हे प्रदक्षिणा संपली की ह्या साईडनं एक लेडीज अशी दाखवलेली आहे तुळस घेऊन. पण हे अजून तिथं काम चालू आहे काही काही ठिकाणी, त्यामुळं ते तिथं तुळस वगैरे हे केलेली नाही आहे, फक्त दाखवलं आहे असं. तर हे अशा पद्धतीनं मंदिर आहे आणि हे बलराम आणि कृष्णाचं इथं हे दाखवलेलं आहे. आणि हा इथं प्रदक्षिणेचा मार्ग इथं संपतोय. इतकं शूट करता आलं आहे तेवढं मी केलं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.